त्यांचं स्वागत करण्यासाठी जे ते दाखल झालेले अनेक आंदोलन जे ते गाडीने या ठिकाणी येतात आणि या सगळ्यांकडून जे ते आपण जर पाहिलं तर आता स्वागताची तयारी होताना पाहायला मिळते। सना मलिक आपल्यासोबत। काही तुम्ही सकाळीच आज जे ते मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी आलेले काय भावना आहेत? त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की आम्ही तुमच्या मतदारसंघात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पुष्पगुच्छ अर्पण करण्यासाठी। तर आम्ही सांगितले अतिथी देवो भव, तुम्ही येणार तर आम्ही तुमच्या स्वागतासाठी उपस्थित असतो। खरं तर आज अंका दिवस जो आहे तो पक्षामध्ये आहात, मनोज जरांगे पाटीलांना सगळ्यासाठी मागण्यांसाठी त्यांच्या पाठिंबा आहे। असं आहे की ते गव्हर्नमेंट सोबत त्यांच्या काय बोलायचं असेल तर ते बोलणार आहे, त्यांची ती इच्छा आहे आणि सरकारने हे भावना प्रत्येक वेळी क्लिअर केली आहे की ज्यांच्याकडे आम्हाला बोलण्यासाठी ज्यांनाही आम्हाला बोलण्यासाठी अपेक्षित असेल आम्ही त्यांच्यासोबत बोलणार आणि त्यांचा काय विषय आहे ते समजून घेऊन काय ऑप्शन आणि काय रेझोल्युशन काढू शकतो ते आम्ही प्रयत्न करणार। विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादी गटाचे आमदार जे ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पाहायला मिळतात आणि तुमचंही आता समर्थन आहे का त्यांच्या मागणीवर? अतिथी देवो भव हे आज माझा स्टँड आहे। हे माझ्या मतदारसंघात येतात तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे। आता आम्ही इथे भेटलो, त्यांना आज एकच दिवस दिला आहे परवानगी, तर मी आज भेटून दिलं। आज माझ्या इथे मतदारसंघात भेट झाली तर आपण जर पाहिलं तर आमदार सना मलिक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला, ते म्हणतात अतिथी देवो भव। पण आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की ताफा जो आहे तो चेंबूरमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक आंदोलक जे ते पूर्व द्रुतगती मार्गावर जे ते दाखल होऊ लागलेले। खरं तर काही वेळापूर्वी हा ताफा जो आहे तो मानपूरमध्ये होता आणि त्याच्यानंतर ही सगळी मंडळी जी आहेत ते आता आझाद मैदानाला जाण्यासाठी जे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे चेंबूर येथला त्या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि सगळे जर पाहिलं तर मुंबई वारी अशा बॅनरबाजी करत जे ही सगळ्या गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळते। अनेक आंदोलन जे ते उत्साहात मुंबईत दाखल झालेत। खरं तर एकच दिवसाची परवानगी जी आहे ती आंदोलनासाठी दिलेली आहे। आज 9 ते 5 या वेळेत हे संपूर्ण आंदोलन आहे। पण जर पाहिलं तर 5000ची क्षमता आणि 20 आश्वासनं हमीपत्रात मनोज जरांगे यांनी पोलीस प्रशासनाला दिलेली आहेत। त्यासोबतच पोलिसांसोबत कोऑर्डिनेट करणारी तुकडी सुद्धा मनोज जरांगे यांच्याकडून तैनात एकंदरीत बनवण्यात आलेली। त्यामुळे ही सगळी समिती तयार असताना आता काही वेळात खरंय अजय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुम्ही असेच सोबत राहा। सध्या आझाद मैदानातून आपले प्रतिनिधी सूरज